समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये आता येणाऱ्या 7 तारखेला तुम्हा सगळ्यांना या लोकशाहीच्या मंदिरामध्ये निर्णय घ्यायचा आहे की मतदान कोणाला करायचं आणि ते मतदान आम्हाला करावं आणि आमच्या उमेदवारांना निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी इथं आलेलो आहोत। कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती हे ग्रामीण भागाच्या विकासाचं द्वार आहे। अंगणवाडीचं शालेय पोषण असू दे, अंगणवाडीमधलं या ठिकाणी सगळं नियोजन असू दे, जिल्हा परिषदची शाळा असू दे, प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे किंवा जलजीवनच्या माध्यमातून गावाला होणारा पाणी पुरवठा असू दे, या सगळ्या विषयामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं महत्त्व असतं। आणि म्हणून या सगळ्या 10-12 गावांच्या विकासाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद आणि पंचायत गणपतराव दादा असतील, आमचे मित्र राजू शेट्टी असतील आणि शिवसेना सगळे आमचे सहकारी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगली आघाडी, एक चांगला पर्याय आपण लोकांच्या समोर देण्याचं काम त्या ठिकाणी चालू। लोकांच्या समोर एक चांगला पर्याय देतोय जो विकासाचा पर्याय आहे, संघर्षाचा आमचा पर्याय आहे आणि या संघर्षाच्या माध्यमातून लोकांची कामं करायची ही भूमिका आम्हा सर्वांची प्रामुख्याने त्या ठिकाणी। आणि म्हणून निर्णय घेत असताना तुम्हाला कोण उपयोगाला पडणार आहे याची कल्पना आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाणीव घेतली पाहिजे। आदल्या रात्री कोणतरी उपयोगाला पडेल, परंतु पुढची 5 वर्ष ते उपयोगाला पडणार नाही हे आपण लक्षात ठेवणं अत्यंत या निवडणुकीमध्ये गरजेचं। कारण की आता उलट्या बाजूला महायुती, भाजप, शिवसेना त्यांच्याकडे माणसं नाहीत, त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत। आता त्यांची परिस्थिती अशी आहे की रेडीमेड कपड्याच्या दुकानात जाऊन कपडे घेतात, तसं रेडीमेड उमेदवार सुद्धा आता ते घ्यायला लागले। म्हणजे उमेदवार सुद्धा स्वतःचा त्यांना मिळत नाही, अशी अवस्था या लोकांची या ठिकाणी आहे। आमचा शिक्का मारलेला माणूस तिकडे घ्यायचा, शिक्का पुसायचा आणि त्यांचा स्टॅम्प लावायचा आणि तो फिरवायचा, अशी अवस्था या जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे। त्यांच्यासाठी कष्ट केलेल्या कार्यकर्त्यासाठी ते काही करू शकत नाहीत। आम्ही ओळखलेले उमेदवार त्यांना घ्यायला लागतात, एवढी वाईट परिस्थिती त्यांची या राजकारणामध्ये त्या ठिकाणी झाली। आणि या सगळ्या मला म्हणते 70 ॲव्हरेज आहे, 75 ॲव्हरेज आहे, चालवायला लागल्यावर कळते 50 आहे, काय परत नेऊन देते, परत काय देत नाही। तसं हे स्मार्ट मीटर एकदा बसलं की बसलंच, मग त्यातनं त्यांना जे करायचं ते उद्याच्या भविष्य काळात होणार। आणि म्हणून हे संकट आहे आपल्या समोरचं आणि ही संकट आणणारी माणसं उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला मत मागायला येणार आहे। त्याचबरोबर राज्यात वाताहत जी चाललेली आहे, राज्यामध्ये सामान्य माणसावर जो अन्याय चाललेला आहे, त्याचं जर उत्तर द्यायचं असेल तर 7 तारखेला आमच्या उमेदवार निवडून उत्तर द्या ही विनंती करण्यासाठी मी लई खुश होते। आमच्या बहिणी नंतर लक्षात आलं नवऱ्याचा महागाईने 4000 ने किस्सा कापला आहे, ते लक्षातच आलं नाही की 4000 ने नवऱ्याचा किस्सा कापला आहे हे आमच्या बहिणींना आता लक्षात आलं। कारण की आता गोड तेल स्वस्त झाले, डाळ स्वस्त झाले, पेट्रोल 50 रुपये लिटर आहे, सोनं तर 10,000 रुपये तोळा। 2,10,000 झाले। किती झालं?